तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. मनापासून धन्यवाद सगळ्यांचा की सगळे माझे व्हिडिओ बघतात. तुम्ही एवढे साधे व्हिडिओ असूनही बघतात. तर पण आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी मध्ये नाही का गावाला गेले होते. गावाला जातेच नाही, महिने दीड महिन्याने गावाला जातेच. तर त्याच्याहून एक कमेंट आली होती की तुम्ही मुंबईला राहता आणि तुम्ही शेती कशी काय करता, जमतं का तुम्हाला शेती करायला. दादा मी मुंबईची म्हणजे माझं लहानपण गावालाच गेलेलं आहे. लहानाची मोठी मी गावालाच झालेली. एक कसं असतं, काम करण्याची उमेद असते. कोणचं पण काम न हार मानता केलं ना तर आपण शिकू शकता येते. असं काय नाही, काम करणं हे खूप गरजेचं आहे. मग काही पण कामं असू दे, मला असं वाटतं काही कामं असो, थोडे दिवस शिकायला लागतं पण माणूस त्यातून बाहेर पडतं. तसं मला शेतीतलं काम शिकण्याची गरज नाही आहे. मी पहिल्यापासून गावालाच राहत होते आणि शेतीच करायचं. माझी आजी आजोबा शेतीच करायची. शेतीतलं काम येईन का नाही असं भीती मला काय नाही आहे त्यातली. पहिल्यापासून मला तेच नाही, कोणचं पण काम, माणसाच्या अंगामध्ये काम असावं. काही पण कोणचंही काम आलं तर त्या काम करायला सामोरं जाणं आपलं काम आहे. की मला हे काम येत नाही, मला ते काम येत नाही. एक संसार आहे या संसाराला काय म्हणून कमी पडत नाही मला सांगा ना तुम्ही. संसारासाठी काही करणं गरजेचं. शेती कामं असो, ऊसतोडी असो, इटा थापायचे असून, आणि हे कामं मी केलेले आहेत. शेतीचे कामं माहिती तर इटा थापायचे, ऊस तोडायचे सगळे कामं माहिती. तर मी आता मुंबईला आले आणि इथं आल्याच्या नंतर थोडे दिवस गावी जायचं बंद केलं. कामाचं आपल्याला काय वाटत नाही. कष्टाचा जीव आहे आपला. पहिल्यापासून कोणाच्या कष्टाचं खायचं माहीत नाही आपल्याला. आपण स्वतः कष्ट करायचं, स्वतः खायचं. कष्ट करून मजेत राहायचं हसून ठेवून. हा विचार नाही करायचा हे मला काम नाही येत, माझी परिस्थिती नाजूक आहे, की माझ्याकडे पैसा नाही आहे. हा विचार कधी नाही करायचा की दुसऱ्याची जशी परिस्थिती आहे, दुसऱ्याचं जसं जीवन आहे तसं माझं पण असावं, असा विचार नाही करायचा कधी. तो नशिबाचा खेळ असतो. आजचा दिवस कसा आहे, उद्याचा दिवस कसा उजडन ते तुम्हाला नाही माहिती, मला पण नाही माहिती. नशिबापुढं कुठं जाता येत नाही माणसाला. आता हे दिवस घालवायचे इथं, करत राहायचं कष्ट. चला, काही फरक नाही कष्टाने. मला तर काय वाटत नाही. मी लय कष्ट केलेले तर लय हाल काढलेले पहिल्यापासूनच. त्यासाठी तुमच्या इटा थापणं असो, काही कामं असो, त्याचं काही फरक पडत नाही मला. शेतीत कामं असो, काही वाटत नाही मला. शिकण्याचा सवालच येत नाही दादा. शेतीतलं काम कसं शिकतात तुम्ही? चालत असतं, होत असतं. आणि मला पहिल्यापासून आवड होती शेतीची, पहिल्यापासून आवड होती मला शेतीची. मला लय आवडायचं शेती करायला. नाही इकडं मुंबईला आल्यावर कुठेतरी जॉबला लागले, मग ते गावचं विसरूनच गेले. गावाला जाणं येणं. पण आता काय मुलं मोठाले झालेले तर आता टेन्शन नाही वाटत काय. गावाला 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, वाटत नाही काय आता. गावच्या कामाचं पण काय वाटत नाही मला. आणि मी इथनं पुढे मी गावीच राहणार. खूप आवडतं मला गावाला राहायला. गावीच राहणार मी आता. तुमच्या दाजीला पण गावाला राहायला आवडतं. ते पण म्हणतात गावालाच राहावं आपण. काम तर प्रत्येकाच्याच नशिबात आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला नाही आराम, आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला पण नाही आराम. हा जीव कष्टासाठी बनलेला आहे, खरं आहे की नाही.